वंदे मातरमवरून सुरू झालेला वाद आता बॉलिवूडपर्यंत पोहोचलाय। या मुद्द्यावरून काश्मीर की कली शर्मिला टागोर आणि पंगा क्वीन कंगना रनौत या आमनेसामने आल्यात। वंदे मातरमची 2 कडवी म्हणावीत की संपूर्ण 6 कडव्यांचं वंदे मातरम म्हणावं, असा प्रश्न शर्मिला टागोर यांना विचारण्यात आला। त्यावर शर्मिला टागोर यांनी त्यांची भूमिका मांडली। त्यांची ही भूमिका ऐकल्यावर कंगना रनौत चांगलीच संतापली आहे आणि म्हणाली, हिंदू मुस्लिम मानसिकतेतून बाहेर या। वंदे मातरम शर्मिला टागोर आणि कंगना रनौत या दोघांचं वंदे मातरमवर काय म्हणणं आहे आपण पाहूयात। वंदे मातरम वरून शर्मिला कंगना आमने सामने। शर्मिला टागोर म्हणतात, वंदे मातरमची पहिली 2 कडवीच योग्य आहेत। हिंदू मुस्लिम मानसिकतेतनं बाहेर या, कंगनाचा पलटवार। वंदे मातरमची 2 कडवी म्हणायची की 6 कडवी म्हणायची, यावरनं देशभरात जोरदार वाद सुरू झालाय। त्यात आमने सामने आल्यात 2 तगड्या अभिनेत्री, शर्मिला टागोर आणि कंगना रनौत। वंदे मातरमची 2 कडवी म्हणावीत की संपूर्ण 6 कडवी म्हणावीत, यावर शर्मिला टागोर यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावर त्या म्हणाल्या, वंदे मातरम मधल्या पुढच्या कडव्यांमध्ये विविध हिंदू देवतांचे संदर्भ येतात, त्यामुळे एकेश्वरवाद मानणाऱ्या काही समाजांना, धर्मांना ते स्वीकारणं किंवा म्हणणं अवघड जाऊ शकतं। मेरा पॉइंट ऑफ व्यू है कि यहाँ पे काफ़ी रिलीजन के लोग रहते हैं, मजहब के लोग रहते हैं जो एक गॉड में विश्वास करते हैं, सिंगल गॉड, नॉट मैनी गॉड्स। और वंदे मातरम के जो स्टैंजा है वो वंदना करते हैं मैनी गॉड्स। आप पढ़ेंगे उसको तो आपको पता चलेगा, उसमें ऑल द गॉड्स आर मेंशन्ड बाय नेम। तो वो जो एक रिलीजन में विश्वास करते हैं उनके लिए मुश्किल है कहना कि वंदे काली, वंदे दुर्गा, वंदे, मुश्किल है। तो इसीलिए अगर इंडिया में जितने रिलीजन के लोग हैं उसको अगर हम इकट्ठा साथ लेके चले तो पहला 2 स्टैंजा इज वेरी गुड। शर्मिला टागोर यांच्या या प्रतिक्रियेनंतर कंगना रनौत चांगलीच भडकली। कंगनानं अर्थातच संपूर्ण वंदे मातरमचं याआधीही समर्थन केलंय। वंदे मातरम जो है वो भारत की चेतना का जो है, मैं कलाकार होने के नाते मैं समझ सकती हूँ कि एक कला का, एक कविता का क्या प्रभाव होता है जनमानस पे, लेकिन उसका एक इतना उससे चिढ़ना, इतनी नफरत, और वो भी इतना उन्होंने कैमरा की ना प्रभाव करके उसको बंद कराने के लिए, जैसे मानो मैं कहूँगी कि इस तरह से उनमें तड़पन होने लगी कि जैसे कोई, मैं तो कहूँगी कि पाकिस्तान के लोग भी इतना नहीं तड़पते हैं जितना कि वो लोग अपने, तो देख के अभी तो खैर पूरे हंसी का पात्र पूरे देश में बन गए हैं। लेकिन कांग्रेस जो है, मैं कहीं ना कहीं कहूँगी कि बीजेपी विरोधी बनते बनते अब देश विरोधी बन चुकी है। आता वंदे मातरमची 2च कडवी म्हणावीत असं म्हणणाऱ्या शर्मिला टागोर यांना कंगनानं चांगलंच सुनावलंय। कंगना म्हणते, वंदे मातरमवर शर्मिला टागोर यांनी भूमिका मांडली याचं स्वागत आहे, पण एक कलाकार असूनही एखादी कला, कवितेबद्दल त्यांचं मत एवढं संकुचित कसं? कुठल्याही कवितेमध्ये किंवा गाण्यामध्ये शब्द अलंकारासारखे वापरले जातात। कवी किंवा कलाकार अपेक्षित परिणाम साधण्यासाठी कल्पनाशक्ती वापरतात। वंदे मातरम हा स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा आहे। बंकिमचंद्रजींनी देशातल्या अंतस्थ शक्तींना जागृत केलं। अशा महान कलाकृतीला तुम्ही फक्त धार्मिक कसं काय म्हणू शकता? विवेकानंदांनी म्हटलं होतं, मला असे तरुण हवेत ज्यांचं शरीर लोखंडासारखं कणखर, हाडं पोलादासारखी मजबूत आणि ज्यांच्या नसांमध्ये विजेचा वेग आणि सामर्थ्य आहे। ते काही हवामानाचा अंदाज सांगत नव्हते, तर ते त्या अफाट शक्तीच्या जागृतीची अपेक्षा करत होते। कृपया हिंदू मुस्लिम मानसिकतेच्या पलीकडे या। आपण एकाच ईश्वरावर विश्वास ठेवत असलो तरी डॉक्टरही ऊर्जेला शक्ती असंच म्हणतात। आपुलकीनं एकमेकांच्या जवळ येऊया। माझं तुमच्यावर अतिशय प्रेम आहे आणि तुमची नेहमीची घट्ट मिठी मला नक्कीच आवडेल, असं कंगना रनौतनं म्हटलंय। शर्मिला टागोर यांनी अर्थातच वंदे मातरम बद्दलच्या काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन केलंय। स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम हा स्वातंत्र्यासाठीचा एक महत्त्वाचा नारा झाला होता। त्यावेळी 1937 मध्ये काँग्रेसनं वंदे मातरमची पहिली 2 कडवी गाण्याचा निर्णय घेतला। वंदे मातरमच्या पुढच्या कडव्यांमध्ये दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती देवीचा उल्लेख आहे।
काँग्रेसचं धर्मनिरपेक्ष धोरण असल्यानं काँग्रेसनं पहिली 2 कडवीच म्हणण्याचा निर्णय घेतला. शर्मिला टागोर यांचे पती मनसूर अली खान यांनी 1991 मध्ये मध्य प्रदेशातल्या भोपाळमधनं काँग्रेसकडनं निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता मोदी सरकारनं कायदा करून वंदे मातरमची संपूर्ण 6 कडवी म्हणणं बंधनकारक केल्यानंतरही काँग्रेसनं पहिली 2च कडवी म्हणण्याची भूमिका कायम ठेवली आहे. आता वंदे मातरमच्या या लढाईमध्ये कलाकारही उतरले. वंदे मातरम हेच आपल्या देशाचं राष्ट्रगीत म्हणून घोषित केलं जावं असं अभिनेते मुकेश खन्ना यांनी म्हटलं होतं. आता याच वंदे मातरमवरून शर्मिला टागोर आणि कंगना रनौत मध्ये जुंपलीय. वंदे मातरमचा हा वाद आता राष्ट्रीय अस्मिता आणि धार्मिक भावनांभोवती पुन्हा फिरू लागलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.